आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चिटल्या हा काय कर ना फोन. हा करते. आलेच मी. विक्रांत, अरे तू सगळ्यांना आमंत्रण दिली होतीस ना? हो बाबा, का? ही वासंती ताई कुठे दिसत नाहीयेत. त्या पण निघाल्यात का जरा बघा. नाही त्या येणारच होत्या पण त्यांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे नाही येणार आहेत त्या. का काही सिरियस आहे का? नाही, आराम केला की बरं वाटेल. बर. काय विक्रांत, झाली का तयारी? अरे निखिल, बाबा याला ओळखता? अरे म्हणजे काय, हा रमाकांत मयेकरांचा जावई आहे की. फक्त रमाकांत मयेकरांचा जावई नाही, माझा मित्र पण आहे तो. हं. आणि या बिझनेस मध्ये खूप मोठा वाटा आहे बाबा त्याचा. अरे तो कसं काय? अहो, ही जागा त्यानेच मिळवून दिली आहे मला. काय सांगतोस काय? हा. अरे वा, खरंच चांगलं काम केलंस निखिल. थँक्यू. काका प्लीज तुम्ही थँक्यू म्हणू नका. विक्रांतने ऑलरेडी माझ्यासाठी खूप काही केलंय. हॅलो हॅलो ताई. हा बोल सुचित्रा. ताई अगं कुठेस तू? सगळेजण तुझी वाट बघतायत. तुम्ही तयारी करायला घ्या, मी येतेच आहे. अगं सगळी तयारी झालीये, फक्त तू यायची बाकी. बरं मी निघतीये, येते मी. बरं ताई ऐक ना, तू जयंत सरांना सॉरी म्हणालीस ना ग? नाही अजून, उद्या बोलेन मी त्यांच्याशी. ताई अगं मी सुचित्रा, उद्या बोलेन म्हंटल ना. बरं ठीक आहे, पण तू लवकर ये. ठेव तू फोन, पोचते मी. बाय. अरे वाळूवर घसरून एका तरुणाचा ऍक्सिडेंट, पाय फ्रॅक्चर. कुणाल म्हात्रे. काय घेतल्यामध्ये ना 2 पेट मारून काय करतात हे लोक. व्यवस्थित गाडी चालवू नको. आजकाल पेपरात ना पहिल्यासारखे बातम्याच रवले. बाबा तुम्ही पेपर का वाचत बसलाय? मी तुमच्यासाठी एक गरमागरम न्यूज आणली. तर तू थकलस ना, तो आधी थंड हो आणि मग काय ते न्यूज सांग. तिला का ना ही न्यूज मी तुम्हाला सांगितली ना, तुम्ही पण थंडगार व्हा. हो म्हणजे काय न्यूज आहे सांग बघू. विक्रांत देसाईला घरातून बाहेर काढले. काय सांगतस का? हो मग, फक्त घरातून नाही, प्रॉपर्टी मधून, बिझनेस मधून, सगळ्या गोष्टीतून बाहेर काढले. असं झालं काय? अहो फक्त एवढंच नाही, तो विक्रांत देसाई एक रात्र रस्त्यावरती पण राहिलाय. अरे 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 अरे, वाईट झालं रे, वाईट झालं. हे ऐका ना, माका खूप वाईट वाटला शिरला का ना. ओ बाबा, वाईट वाटण्यासारखं तर पुढे. हो, तो विक्रांत देसाई आता चाळीतल्या एका छोट्याशा खोलीमध्ये राहतोय. हे सगळं खरं? हो मग, हे सगळं माका माहिती आहे. त्या पेपरातल्या शेअर न्यूज सारखे असले न्यूज देऊ नको शिरला का ना. काय तुम्हाला सगळं माहितीये? म्हणजे काय? अरे जगाच्या 2 पावला पुढे असता हो रमाकांत मयेकर, शिरला का ना. मग आता तुम्हाला हे पण माहिती असेल, त्या विक्रांतने चहाचं दुकान टाकायचं ठरवलंय. काय बेटा, काय सांगतोस का? त्या विक्रांतने चहाचं दुकान टाकायचं ठरवलंय. परत तास बोला नको, वेगळा काहीतरी बोल ना. ह्यात तू का सांगितलं कोणी? अहो कोणी काय सांगितलं? त्याच्या दुकानाच्या पुढे सोसायटी आहे, तिथे माझा मित्र राहतो, त्याने सांगितलं. कमाला, विक्रांत चहाचं दुकान टाकताना माका कसा नाही कळला? काय कारण, दुकान अजून सुरू नाही झालं ना, आज उद्घाटन आहे दुकानाचं. तू का कसं काय माहित? कारण डेकोरेशनचं काम सुरू होतंय. ही गोष्ट माका माहित नाही म्हणजे विक्रांतच्या आवश्यक पण माहित नसतली. रमाकांत मयेकर ह्या गोष्टीचं बॉम्ब म्हणून वापर करू बरं. आता असं अटॅक होयो ना की विक्रांतचं दुकान त्याच्यात जळून खाक झालाच म्हणून समजा. शिरला का ना. बाबा एकटेच काय असतंय, मला पण सांगा जोक काय झालाय. सांगतोय ना, एकटो हसतोय कारण आपणाक आता फुकटचो तमाशा बघूक मिळतलो. शिरला का ना.
त्या विक्रांतच्या दुकानाचं लोकेशन आहे तुझ्याकडे? हो आहे ना, काय टाक ना. हा. बाबा सेंड केलं. हा हा. मला माफ करा, मी माझ्या बाहेरच्या सुखाच्या आडवे आले. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मला माहितीये तुम्हाला पण वाईट वाटत असेल, पण एक आई म्हणून माझा नाईलाज आहे हो. मी माझ्या बाहेरच्या सुखासाठीच करते हे. कळतंय मला. माझ्या या निर्णयामुळे विक्रांतला खूप त्रास होतोय, पण मला खात्री आहे दोघं एकमेकांची साथ कधीच सोडणार नाहीत. दोघंही स्वतःला सिद्ध करून दाखवतील. मला आता कुणाशीही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. अरे बापरे, वातावरण एकदम तापलेलं दिसतं. हा काही महत्वाचं असेल तर बोला. महत्वाचा, अति महत्वाचा चिरला का ना. ठीक आहे ठीक आहे, तुमका बोलायची इच्छाच नसा तर मी ठेवतोय फो. काय ते पटकन बोला. पटकन तुम्ही पटकन निघा. म्हणजे तुमका एक लोकेशन पाठवतोय, ताबडतोब त्या लोकेशन वरती पोहोचा. चिरला का ना. काय तिकडे सरप्राईज. म्हणजे तुम्ही लोकेशन वर पोहोचल्यानंतर तुमका सगळं कळतं ना. चिरला का ना. बरं ठेव फोन, ठेवतोय. हा विक्रांत, स्टॉल बाकी परफेक्ट लागलाय. आवडलं ना तुम्हाला? हो म्हणजे काय, मला जसं बघून आनंद झाला ना, तशी आई पण आली असती तर बरं झालं असतं. अरे बापरे, ती नाही आली तेच बरं झालं. बाबा, तुम्ही आईला याबद्दल सांगितलंय ना? नाही नाही, म्हणजे मी तिला सांगणारच होतो, पण म्हटलं तिला आवडेल ना आवडेल म्हणून मीच आपला शांतपणे निघून आलो. पण कधी ना कधी तरी कळेलच ना तिला. नाही, मला वाटतं तिला आत्ता आपण नको सांगायला. पण तरी आई आली असती तर बरं झालं असतं ना. हे बघ विक्रांत, जरा समजून घे.